नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की शिवाच्या जटेमध्ये चंद्रकोर का असते, गळ्यात सर्प का असतो आणि शिवाला काल का म्हणतात. हे फक्त धार्मिक प्रतीक आहे की यामागे ज्योतिष, निसर्ग आणि कालपुरुष कुंडलीचे एक गूढ विज्ञान दडलेलं आहे. आज आपण शिवाच्या रूपाकडे भक्ती नाही तर ज्योतिष आणि अध्यात्माच्या दृष्टीने पाहणार आहोत. मित्रांनो, कालपुरुष कुंडली हा संपूर्ण निसर्गाचा आराखडा आहे आणि जर कालपुरुष कुंडलीला एक रूप द्यायचे झाले तर ते रूप म्हणजे शिव आहे. शिव जटाधारी आहेत. ज्योतिषशास्त्रात केस, जटा, वैराग्य, तपस्या आणि दीर्घ साधना यांचा संबंध शनीशी जोडला जातो. शनी हा संयम, शिस्त, वास्तव आणि कर्म यांचा कारक आहे. त्यामुळे शिवाचा जटा आपल्याला शनीच्या गुणांची आठवण करून देत राहतात. फक्त शनीच्या आधारावरती जीवन जगता येत नाही. शिस्त आवश्यक आहे, पण त्यासोबत मनाचा समतोलही तितकाच आवश्यक आहे. म्हणूनच शिवाच्या जटेमध्ये चंद्रकोर आहे. चंद्र म्हणजे मन, भावना, संवेदनशीलता आणि जीवनातील ओलावा. जणू शिव आपल्याला सांगत आहे की कठोर तपश्चर्या असली तरी मनात करुणा आणि संतुलन असलेच पाहिजे. आता शिवाच्या गळ्यातील सर्पाकडे पाहूया. सर्प हे विषाचे प्रतीक आहे. जीवनातील अनेक कटू अनुभव, दुःख, अपमान, कठोर वास्तव समोर येतात, पण ते विष बाहेर ओतलेले नसते. म्हणूनच शिवाने सर्प गळ्यात धारण केलेला आहे. विषारी तत्वावर नियंत्रण ठेवणे, त्यांना योग्य जागी रोखून ठेवणे आणि त्यांचे रूपांतर शक्तीत करणे हा त्याचा संदेश आहे. समुद्र मंथनातील विषही शिवाने कंठात धारण केले. ते गिळले नाही आणि बाहेरही टाकले नाही, कारण वास्तव कितीही कडू असलं तरी त्याचा स्वीकार करावा लागतो, पण त्याला आपल्या मनावर राज्य करू देता कामा नये. शिवाला महाकाल असेही म्हणतात. काल म्हणजे वेळ, वेळेच्या पलीकडे जाणारी, जन्म मृत्यूच्या चक्राला समजून घेणारी आणि कर्माचे परिणाम स्वीकारणारी चेतना म्हणजे शिव. नंदीची प्रतीक ही अत्यंत महत्त्वाची आहे. वृषभ राशीमध्ये स्थैर्य, धैर्य आणि कर्म दर्शवते वृषभ रास. तुळा राशी समतोल, न्याय आणि संतुलन दाखवते. आणि योगायोग असा की तुळा राशीत ज्यावेळी शनी जातो त्यावेळी तो उच्च मानला जातो. जणू शिवाचे संपूर्ण रूपच आपल्याला संतुलित जीवन जगण्याचा संदेश देत असतं. आणि म्हणूनच अध्यात्म आणि ज्योतिष हे एकमेकापासून वेगळे नाही आहेत. ज्योतिष आपल्याला निसर्गाची रचना समजावतं, तर अध्यात्म त्या रचनेशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवतं. जेव्हा आपण कालपुरुष कुंडलीचा अभ्यास करतो तेव्हा शिवाचे रूप केवळ देवतेचे रूप राहत नाही, तर ते निसर्ग, काळ, कर्म, मन, संतुलन आणि साधना यांचे जिवंत प्रतीक बनतं. म्हणून प्रश्न हा नाही की ज्योतिष शिकावं की अध्यात्म. खरा प्रश्न हा आहे की शिवाला समजून घ्यायचं आहे का फक्त पूजायचं आहे. असेच नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.